गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण क्लास 9चं कन्स्ट्रक्शन सॉल्व्ड एक्झाम्पल बघून आलो. हे पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. दुसरं जे एक्झाम्पल आहे मी याच्यासारखंच तयार केलं, फक्त थोडासा चेंज आहे. आपण पहिल्या कन्स्ट्रक्शनमध्ये काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं असताना ट्रायंगल काढणं, काय दिलेलं आहे बेस नंतर वन ऑफ द ॲडजसंट अँगल. एक तर हा अँगल दिला असेल किंवा हा अँगल दिला असेल, या दोनपैकी एक अँगल अँड द सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स ए बी सी, म्हणजे ही साईड आणि ही साईड यांची ॲडिशन बेस आणि वन ऑफ द बेस अँगल. एक तर हा अँगल किंवा हा अँगल दिलेला असताना ट्रायंगल काढणं आपण शिकलो. आता हा जो प्रकार आहे कन्स्ट्रक्शन 2मध्ये, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस, एक एक पार्ट अति महत्त्वाचं आहे समजून घ्या. अँगल ॲडजसंट टू द बेस, सेम आहे बेस अँगल ॲडजसंट टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन रिमेनिंग टू साइड्स. डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन, डिफरन्स म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी. काय काय दिलेलं असताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, बेस ॲडजसंट अँगल अँड डिफरन्स बिटवीन टू साइड्स. एक्झाम्पल पहिल्यापेक्षा कठीण आहे. कन्स्ट्रक्शन प्लीज कॉन्सन्ट्रेट. रफ डायग्राम कोणती काढायची आहे, बी सी घ्यायची आहे 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बी पाशी 40 डिग्रीचा अँगल. ॲनालिटिकल फिगर आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष मेजरमेंट घेण्याची आवश्यकता नाही. 40 डिग्रीचा अँगल. नंतर ए बी मायनस ए सी. आता या ठिकाणी ए बी मायनस ए सी इथे पहिला पॉईंट करतो. वेन ए बी मायनस ए सी is 3 centimeter, therefore AB is greater than AC. अतिशय महत्त्वाचं आहे. इन दिस केस साइड AB ऑफ ट्रायंगल ABC ही AB ही AC पेक्षा मोठं आहे. या याच्यात जर का आपण आलो, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर का आलो तर AC मायनस AB इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मीनिंग इज दॅट AC इज ग्रेटर. कोणती मोठी आहे, AC ग्रेटर दॅन AB. AC ग्रेटर दॅन AB. मग या ठिकाणी AB मोठी आहे. आपल्याला रफ डायग्राममध्ये AB मोठी काढायची, AC लाईन काढायची. हा B हा C 7.5 सेंटीमीटर 45चा अँगल. आता या ठिकाणी समजा मी इथे ए पॉईंट घेतला, हा इथे ए पॉईंट घेतला समजा. तर आता या ठिकाणी तुमची ही कंडिशन सॅटिस्फाईड होते का पाहायचं आहे. ही ए बी आहे, ही ए सी आहे. कोणती मोठी झाली, ए बी. ही ए बी एवढी आहे आणि ए बी एवढी आहे. मग हे इथं आणि इथे सारखं आहे का, नाही. या ठिकाणी इथे काय झालं, ए सी मोठी झाली. मग जो पॉईंट इथे घेतला हा ए पॉईंट जवळ असणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट जर का मी इथे घेतला तर ही झाली ए बी आणि ही झाली ए सी. आता आपली कंडिशन सॅटिस्फाईड होते. मग ए बीमधून जर का ए सी मायनस होत असेल, आता ए बीमधून ए सी मायनस करू. या ठिकाणी आपल्याला याच्या एवढी सेगमेंट घ्यायची आहे इथे, ए सी एवढी सेगमेंट इथे घ्यायची आहे. याच्यावर एक पॉईंट घेऊन राहिलो मी डी, की तो पॉईंट किती अंतरावर आहे, सी एवढा. मग हा पॉईंट घेऊन राहिला डी, हे जोडून देऊन राहिलो. काय कंडिशन आहे, जेवढी ए सी आहे तेवढीच ए डी आहे. मग इथे बघू काय होऊन राहिलं, ए बी मायनस ए सी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ए बी मायनस ए सी म्हणजे कोणाला, ए सी म्हणजे आला ए डी. आता इथे जर का तुम्ही पाहिलं ए बी आहे, ही ए बी एक मी आपण सेगमेंट घेऊ. या ए बीमधून जर का ए डी काढून टाकली तर बाय युजिंग बिटवीननेस सरळ सरळ विचार करायचा आहे. इथून तर इथपर्यंत मी एक हा पेन आहे, ही ए बी आहे, त्याच्यातून हा पार्ट एवढा काढून टाकला, मायनस केला म्हणजे काढून टाकला. हा जर का काढून टाकला तर एवढा शिल्लक राहील, बरोबर आहे. मग एवढा शिल्लक राहील. मग या ए बीमधून मी ए डी काढून टाकला, कोण राहिला, बी डी. BD 3 सेंटीमीटर.
आता हा जो पॉईंट आहे ए इज ऑन इक्विडिस्टंट फ्रॉम डी अँड सी. ए पॉईंट डी सी पासून, डी सीच्या एंड पॉईंटपासून समान अंतरावर आहे, म्हणून ए पॉईंट हा डी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. ही झाली रफ फिगर. फेअर काढू. फेअरमध्ये बी 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बी पाशी 45 डिग्रीचा अँगल, प्रोटेक्टरच्या साहाय्याने किती डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे 10. इथे साधारणतः हा येईल 45चा. त्याच्यानंतर बी डी काढायचं आहे. बी पासून डीचं अंतर स्केलमध्ये कंपॉसमध्ये स्केलच्या साहाय्याने 3 सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि आर्क मारायची. दिस डिस्टन्स इज, हे जोडून द्या. आता काय करायचं आहे, ही ॲडजस्टमेंट माझ्यासारखी तुम्ही करायची नाही, तुम्ही स्केलचा वापर करून आता सी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. हा पॉईंट हे जे आहे याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. म्हणजे हे लाईन आणि हे जिथे इंटरसेक्ट होईल, ही लाईन आणि परपेंडिक्युलर जिथे इंटरसेक्ट होईल तो कोणता पॉईंट असेल आपला ए. रेडी. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. 1, इथून 2, इथून ही 3 आणि इथून 4. हे काढल्याच्या नंतर हा काय झाला, हा पॉईंट आणि हा पॉईंट जिथे इंटरसेक्ट होईल, हे माझे फार दूर झाले, जिथे इंटरसेक्ट होईल तो कोणता पॉईंट असेल आपला ए. मग अवर ट्रायंगल ए बी सी इज, कोणता ट्रायंगल आहे ए बी सी इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आला ए बी सी. सेकंड नंबरचं बघू. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी सच दॅट बी सी 7.5 सेंटीमीटर, अँगल ए बी सी 40 डिग्री. इथे फक्त इथे काय होतं, इथे ही कंडिशन होती, तिथे ए सी मोठी घेतली. मग ए सी मोठी आली तर मोठी कोण झाली ए सी ए बी. रफ डायग्राम काढतो. बी कितीचा अँगल, आता मला ए सी मोठी पाहिजे. कोणती मोठी पाहिजे सेगमेंट ए सी. मग आता मी मागच्या वेळेस सारखं जर का केलं, हा पॉईंट जर का मी इथे ए घेतला तर तुम्ही अंदाजे जरी पाहिलं तर हे ए बी मोठं दिसून राहिलं आणि ए सी लहान दिसतं. मग अशा कंडिशनमध्ये इथे अल्फाबेटिकली विचार करायचा आहे. ए बीमधून ए सी गेला असेल तर पॉईंट बिटवीन घ्यायचा आहे ए आणि बीच्या. आता ए सीमधून ए बी गेला तर ही जी आहे सेगमेंट, या सेगमेंटला रिव्हर्स वाढ इथे घ्यावा लागेल. हा पॉईंट सॉरी, हा जो पॉईंट ए घेऊन राहिलो मी, इथे ए घ्यावं लागेल. आता पहा जमतं का. आता कोणती मोठी आहे ए सी मोठी आहे. ए सी मोठी आहे कोणापेक्षा ए बीपेक्षा. म्हणून मी या ठिकाणी आता मला या सेगमेंटवर ए बीवर ए पासून सी इतकं अंतर घ्यायचं. ए सी ए पासून इकडे हा जो आहे एवढं अंतर कुठे घ्यायचं आहे इथे. हा पॉईंट डी मी काय घेतलं या ठिकाणी, हियर ए सी इज इक्वल टू ए डी. ए सी इज इक्वल टू ए डी हे जोडून देतो. आता हा जो पॉईंट आला कोणता ए पॉईंट कोणापासून समान अंतरावर आहे सी पासून आणि डी पासून, म्हणून तो सी डीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. एवढंच लक्षात ठेवा. इथे अल्फाबेटिकली काय ए बी सी काय लक्षात ठेवायचं शॉर्टमध्ये ए बी सी असेल. ए बीमधून ए सी गेला, ए बीमधून ए सी गेला तर पॉईंट बिटवीन घ्यायचा आहे. आणि अल्फाबेटिकली ए सीमधून ए बी गेला, वास्तविक पाहता ए बीमधून ए सी जायला पाहिजे होता नेहमीसारखा. तर इथे असं जर का असेल तर पॉईंट हा खाली घ्यायचा आहे. नीट समजून घ्या. बी सी कितीचा अँगल, प्रोटेक्टरच्या साहाय्याने 45 डिग्रीचा अँगल, याला दिवस वाढून घ्यायचं. आता हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी तुम्ही जर का कॅल्क्युलेशन केले तर हे जे डिस्टन्स आहे या पॉईंटपासून तर इथपर्यंत हे घ्यायचं आहे 3 सेंटीमीटर. बी पासून इकडे 3 सेंटीमीटरची आर्क मारायची आहे. हे जोडून द्या.
आपण पहिल्यांदा कोणता ट्रायंगल काढला, डी बी सी. ए बी सी काढण्यासाठी या आकृतीमध्ये सुद्धा आपण ए बी सी काढायचा होता, तर पहिल्यांदा आपण डी बी सी काढला. इथे डी बी सी काढला. इथे पॉईंट डी हा ए आणि बीच्या बिटवीन आला. इथे डी हा पॉईंट ए आणि बीच्या बिटवीन येत नाही. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे सी डीचा. रेडी. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, एक इथे लोखंडी टोक होतं, एक हे इथून 2, नंतर स्टील पॉईंट सीवर, लोखंडी टोक सीवर, या इथे 3 आणि इथे 4, हे जोडून द्या. कुठून मारली ही आर्क? ही आर्क मारताना माझा स्टील पॉईंट सीवर होता. ही आर्क जेव्हा मारली मी तेव्हा लोखंडी टोक कुठे होतं? सीवर. आणि ही आर्क जेव्हा मारली ही आर्क तेव्हा लोखंडी पॉईंट डीवर होता. हे जोडून द्या. परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाचा काढला? सी डीचा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर याला जिथे इंटरसेक्ट होईल तो आपला पॉईंट असेल. दिस इज युअर ट्रायंगल. हे जोडून द्या. ए बी सी. एकदा दोनदा पहा. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये टाका. आपण तुमची अडचण निश्चित सॉल्व्ह करू. थँक्यू फ्रेंड्स.